कॉन्स्टंटली की आपल्याला मशाल निवडून आणायची, मशाल निवडून आणायची. आणि त्यामुळे मला असं दिसतं की सामान्य माणसामध्ये एक राग निर्माण झालेला होता या सगळ्या अभद्र युतीबद्दल. आणि सॉरी थोडंसं इंटरप्ट करते, कारण 5 विजयी जागा आलेल्या आहेत, त्या आपण पहिल्यांदा बघूया, मग कंटिन्यू करूया. तर निकाल येत आहेत. सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील जिंकलेले आहेत. दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाचे हे जिंकलेले आहेत. त्यामुळे आता निकाल झपाट्याने समोर यायला लागलेले आहेत. पियुष गोयल उत्तर मुंबईतनं जिंकलेले आहेत, भाजपचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार. तर तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे 3000 मतांनी आघाडीवर आहेत. पुन्हा एकदा पंकजा मुंडे आघाडीवर गेलेल्या आहेत. बीडमध्ये कट टू कट नेक अँड नेक फाईट चालू आहे. बजरंग सोनवणे पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. सांगलीमध्ये विशाल पाटील 73,000चा लीड आणि ते जिंकल्याचं देखील आता समोर आलेलं होतं. त्यामुळे सांगलीमधली जी जागा आहे तिकडे विशाल पाटील, उत्तर मुंबईत पियुष गोयल, दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई अशी सगळी स्थिती समोर येते. हे निकाल आता समोर येत आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आणखी काही निकाल आपल्याला येणं अपेक्षित आहे. मात्र सध्या पालघरमध्ये हेमंत सावरा हे देखील जिंकलेले आहेत. नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी हे जिंकलेले आहेत. हे सगळे डिक्लेअर्ड रिझल्ट आहेत आणि आता मुंबईमधले देखील निकाल हळूहळू यायला लागले. तर आणखी एक याच्यामध्ये मुद्दा आहे, म्हणजे अनिल देसाई पहिल्यांदाच लोकांमध्ये जाऊन जिंकले. आतापर्यंत ते राज्यसभेवरती जात होते, त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवारीनं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि राहुल शेवाळेंना खूप म्हणजे इझी बाय देऊन टाकलेला त्या मतदारसंघात. ऍक्च्युली आम्हाला असं वाटत होतं किंवा लोकही असं बोलत